नमस्कार. तर मंडळी, आता आपण आपल्या 13व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. बोलावे कमी आणि ऐकावे जास्त. त्रास कमी होतो. शरीर क्षेत्र आणि आत्मा क्षेत्रज्ञ मानले आहे. मनुष्याला कर्म करण्यासाठी देह दिला जातो. तो देह म्हणजे क्षेत्र. क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. हा परमात्म्याचा अंश आहे. संचितातून बंधमुक्त होण्यासाठी मनुष्य जन्म उत्तम मानला आहे. संचितानुसार भोग प्राप्त होतात. भाग 2. अनेक जन्मांचे संस्कार घेऊन जीव जन्माला येतो. त्यानुसार वागतो आणि त्याप्रमाणे भोग भोगतो. आयुष्यातील सर्व गोष्टींचा उपभोग जरूर घ्यावा, पण त्यात संयम असावा. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये. कोणत्याही भावनेत वाहून जाऊ नये. सारे काही प्रमाणात असावे. योग्य दिनचर्या असणे हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे आणि मन मानेल तसे वागणे हे अज्ञानी माणसाचे लक्षण आहे. आपण चैतन्याला, परब्रह्माला मनापासून साथ दिली तर ऐकू येते. कोणत्या तरी रूपाने येऊन तो मदत करतो. तो स्वतः काही करत नाही, पण करून घेतो. सर्व गोष्टीत ब्रह्म असतं. निर्जीव गोष्टीतही चैतन्य असतं. ज्याला आदी अंत आहे अशा प्रत्येक गोष्टीत आत्मा आहे. त्याच्या लहरी आपण अनुभवू शकतो. भाग 3. देव परिस्थितीनुसार वेगळा भासतो. वास्तविक तो एकच आहे. आपले आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी हवे असेल तर सृष्टीचे नियम पाळावेत. माणूस बुद्धिजीवी प्राणी आहे आणि ज्ञान मिळविणे हाच त्याच्या जन्म घेण्याचा उद्देश आहे. एक क्षण वाया जाऊ देऊ नये. भाग 4. परमात्मा आत आहे, बाहेरही आहे, सर्वत्र आहे, सदैव आहे. आपल्याला विश्वास हवा. पाहण्यासाठी दृष्टी हवी. ती अभ्यासाने मिळते. त्यासाठी गुरु भेटावा लागतो. समस्या नाही असा माणूस नाही आणि उत्तर नाही अशी समस्या नाही. भाग 5. असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे मानव जातीला लाभ होईल. ते जमले नाही तर किमान उपद्रव होणार नाही इतकी काळजी तरी आवश्यक घ्यायला हवी. थोर पुरुष बनता आले नाही तरी चांगला माणूस तरी बनता येतेच. इतके केले तरी देवाला आवडते. भाग 6. तीर्थयात्रा, वारी, परिक्रमा, तप करण्याचा हेतू हाच असतो की आज आहे ते उद्या मिळेलच असे नाही हे कळावे. आज जे मिळाले त्याचा आनंद घ्यायला शिकावे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहावे. कशातही गुंतून पडू नये. गरजा कमीत कमी असाव्यात. खचल्यासारखे वाटले तर निसर्गाच्या जवळ जावे, तो उभारी देतो. भाग 7. शब्द जपून वापरावेत. वर्तमान काळात जगता यायला हवे. जय श्री कृष्ण.